नमस्कार. आज आहे 22 सप्टेंबर 2024 आणि आज दुपारी पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. आता हे कशाप्रकारे जमा होणार आहे त्याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. कारण की भरपूर महिलांचे पैसे जे आहेत अजूनपर्यंत पडलेले नाहीत. आता हे पैसे 3 टप्प्यात जमा होणार आहेत आणि हे 3 टप्पे कशाबाबत असणार आहेत, तर हे 3 टप्पे जे आहेत ते असणार आहे. तुम्ही अर्ज जो आहे तो कोणत्या महिन्यात, कोणत्या तारखेला आणि तुमचा अर्ज जो आहे तो कधी मंजूर झाला यावर भरपूर गोष्टी डिपेंड राहणार आहेत. म्हणजे त्यानुसारच तुमचे खात्यावर पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. त्यामुळे आपण संपूर्ण तुम्हाला डीप डाऊन ॲनालिसिस करून संपूर्ण माहिती जी आहे ती लगेचच सांगणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशा प्रकारची ओरिजिनल ऑथेंटिक माहिती तुम्हाला दुसरीकडे कुठेही पाहायला मिळणार नाही. चला तर आपण संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेऊ. सर्वात प्रथम कालपासूनच पैसे पडण्यास सुरुवात जी आहे ती झालेली आहे आणि 21 ते 27 सप्टेंबर दरम्यान भरपूर महिलांना पैसे जे आहेत ते पडणार आहेत. आता काल बऱ्याचशा महिलांना पैसे पडलेले आहेत, परंतु काही महिलांना अजूनपर्यंत देखील पैसे पडलेले नाहीत. आता त्या राहिलेल्या महिलांना कधी पैसे पडतील, तर 21 ते 23 सप्टेंबर हा पहिला टप्पा असणार आहे. हा टप्प्यामध्ये कोणाला पैसे पडणार, तर एक गोष्ट जाणून घ्या. ज्या महिलांनी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अर्ज केलेले आहेत अशा महिलांना 21 ते 23 सप्टेंबर रोजी पैसे जे आहेत त्यांच्या खात्यावर प्राप्त होणार आहेत. त्याच्यानंतर दुसरा टप्पा असणार आहे 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर. आता यामध्ये कोणत्या महिला असणार आहेत, तर ज्या महिलांनी अर्ज जे आहेत ते ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात केलेले आहेत. आता एक भरपूर महिलांना प्रश्न पडतो, आम्ही अर्ज केला आणि त्याच्यानंतर आमचा अर्ज पहिल्या आठवड्यात केला आणि दुसऱ्या आठवड्यात मंजूर झाला, तर आम्हाला कधी पैसे पडतील. तर एक गोष्ट लक्षात घ्या. आता ही आपण जे डिस्कस आउट करत आहोत त्या अगोदर तुम्हाला सांगतो, त्याच्यानंतर आपण तुम्हाला सर्व माहिती देऊया. त्याच्यानंतर ज्या महिलांनी शेवटच्या आठवड्यात किंवा तिसऱ्या आठवड्यात अर्ज केलेला असेल त्या महिलांना 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर रोजी पैसे जे आहेत ते प्राप्त होणार आहेत. आता ज्या महिलांनी अर्ज उशिरा केले आहेत आणि त्याचे अर्ज एका आठवड्यात अर्ज केला आणि दुसऱ्या आठवड्यात मंजूर झाला अशा महिलांना पैसे जे आहेत ते देखील तिसऱ्या टप्प्यात पडण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत. कारण की हे 3 टप्पे अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. कारण की प्रत्येक टप्प्यानुसार पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यावर येणार आहेत. आणि राहिला मुद्दा म्हणजे आता पैसे का पडत नाही, तर त्याची देखील कारणे आहेत जे की आपण सर्वांनी पाहिलेलीच आहेत. भरपूर महिलांचे खाते जे आहे ते पोस्ट बँकेत लिंक असते आणि पोस्ट बँकेत जर लिंक असली तर पोस्टाच्या बँकेत पैसे जे आहेत ते सर्वात अगोदर पडतात. त्यामुळे तुम्ही जर पोस्टात अकाउंट उघडले नसेल तर पोस्टात अकाउंट उघडून घ्या आणि जे की ते ऑटोमॅटिक लिंक जे आहे ते होत असते. आता यामध्ये राहिला मुद्दा म्हणजे इतर महिलांना ज्यांचे अकाउंट दुसऱ्या बँकेत आहे, SBIमध्ये आहे किंवा इतर कोणत्याही बँकेत आहे, त्यांना किती तारखेला पैसे पडतील, तर त्यांना देखील मित्रांनो 23 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान पैसे जे आहे ते प्राप्त होणार आहेत. असे का सांगत आहे मी, कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच त्यांच्या भाषणात सांगितलेले आहे की सप्टेंबरच्या अखेरीपर्यंत आम्ही पैसे जे आहेत तुमच्या खात्यावर क्रेडिट करणार आहोत. तसेच अदिती तटकरे यांनी देखील त्यांच्या भाषणात सांगितलेले आहे की पैसे जे आहेत ते तुमचे आम्ही सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 21 ते 30 सप्टेंबर दरम्यान पैसे जे आहेत ते आम्ही तुमच्या खात्यावर पाठवणार आहोत. अशा प्रकारची माहिती जी आहे ती आपल्याला संपूर्ण जागेवरून भेटलेली आहे. त्यामुळेच आपण ही माहिती तुम्हाला देत आहोत. त्यामुळे आज दुपारी देखील पैसे जे आहेत ते काही जणांच्या खात्यावर क्रेडिट होऊ शकतात.